अरे बघता काय बघता काय, अरे बघता काय हिंदू सच बोल रहा है मम्मा ने हिंदू सच बोल रहा है मम्मा ने हिंदू सच बोल रहा है मम्मा। बलात्कारांना फाशी द्या, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आदिशक्ती, आदिशक्ती, आदिशक्ती। अरे फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। सर्व व्यापारी वर्गाला एक विनंती आहे की तुम्ही आपापली दुकानं किमान 1 वाजेपर्यंत। देशात आणि राज्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटना, देशात आणि राज्यात घडणाऱ्या बलात्काराच्या घटना संपूर्ण देशभरात आणि राज्यात वारंवार होणाऱ्या बलात्काराच्या घटना, अत्याचाराच्या घटना बघता संपूर्ण हिंदू समाजाचा सहिष्णुतेचा अंत झालेला आहे। तेव्हा इथून पुढे या अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत। तेव्हा आत्ताच या सगळ्या कारवाया थांबवा, या बलात्कारांना फाशी द्या, बलात्कारांना फाशी द्या, बलात्कारांना फाशी द्या। भारत माता की जय। इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा। हिंदू देगा, हिंदू देगा, अरे हिंदू
या दृष्टीने अजून एक विषय आपल्यासमोर मांडण्याचा इथे प्रयत्न करतोय. लँड जिहाद किंवा वक्फ बोर्डच्या माध्यमातून जे लँड जिहादचं संकट आहे ते मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये हिंदूंवरती आलेलं आहे. जर बांगलादेशची जर स्थिती बघितली तर तिथे वेस्टेड प्रॉपर्टी ऍक्ट आहे, म्हणजे शत्रू संपत्ती कायदा तिथे लागू करण्यात आलेला आहे. आणि या माध्यमातून बांधवांनो इथे सांगू इच्छितो की हिंदूंची 22 लाख एकरची जमीन या जिहाद्याने हडप केलेली आहे. 12 लाख हिंदू त्यामुळे प्रभावित झालेले आहेत. त्यांना त्यांचं राहायचं घर सोडावं लागलेलं आहे. झोपड्यांमध्ये ते राहत आहेत. काही ना ते सहन झालेलं म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली आहे. बांधवांनो हे संकट आज भारतामध्ये सुद्धा उद्भवलेलं आहे वक्फ बोर्डाच्या माध्यमातून. हा वक्फ बोर्ड स्थापन झाला 1913 मध्ये. 23 मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या आणि 54 मध्ये बसला त्याने गावात येऊन सांगितलं. गावकरी सर्व तहसील कार्यालयात गेले आणि त्याला अजून धक्का बसला की ते पूर्ण गावच्या गाव एवढंच सगळ्यांचं 1500 वर्षापूर्वीचं मंदिर सुद्धा वक्फ बोर्डच्या ताब्यात दिलेलं आहे. ज्या वेळेला या शांतिप्रिय समाजाच्या धर्माची स्थापना पण झाली नव्हती